नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच मोठा धमाका आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता मिहीरचं खरं रूप नाना जिजी राया सगळ्यांसमोर उघड झालेलं आपण बघणार आहोत. तर इथे मंजिरी धावतच आता जिजीच्या रूममध्ये येते. आता जिजीने कपाटात जी पेटी ठेवलेली असते ना, ती पेटी मंजिरी बाहेर काढते आणि त्यात मिहीरची बॅग आहे का हे शोधू लागते. पण त्यात कुठे बॅग सापडत नाही. मंजिरी वेड्यासारखी आता ती बॅग शोधत असते. तेवढ्यात जिजी येते. मंजिरी, अगं सापडली का? त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही ना जिजी, अगं बघ ना, या पेटीत ती बॅग नाही आहे, दुसऱ्याच वस्तू आहे. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, थांब, कपाटावरती एक बॅग आहे, त्यात असेल. मंजिरी ते बॅग काढणार, ते जिजी म्हणू लागते, थांब मंजिरी, अगं त्यात नाही आहे, मला आठवलं, हे बघ इकडे ठेवली मी ती बॅग. असे म्हणत आता जिजी बाजूला जे सामान ठेवलेलं असतं ना, त्यात उघडू लागते. आता मात्र त्यात ती काळी बॅग असते. आता मंजिरी पटकन ती बॅग बघताच खूपच खुश होते. कारण मिहीरला जी बॅग हवी होती ती आता जिजीकडे मिळालेली असते. मंजिरी पटकन ती बॅग घेते आणि मला लागते, बरं झालं जिजी, ही बॅग सापडली, हीच ती बॅग आहे जी मी रोज ऑफिसला घेऊन जायचा, मला हवी होती, मी घेऊन जाते. असे म्हणत मंजिरी धावतच निघालेली असताना जिजी तिला थांबवते. मंजिरी थांब, अगं का घेऊन चालली आणि कुठे चालली तू ही बॅग घेऊन? तेव्हा मंजिरीला लगेच मिहीरचं बोलणं आठवतं. ए मंजिरी, लवकरात लवकर 6 वाजेपर्यंत ही बॅग माझ्यापर्यंत पोचली पाहिजे, नाहीतर तुझ्या घरातला एकही व्यक्ती जिवंत राहणार नाही. बॉम्ब फुटणाऱ्या लक्षात ठेव. आणि कुणाजवळही काहीही बोलायचं नाही. कारण मंजिरीच्या हातात जे स्मार्टवॉच असतं त्यानुसार मिहीरला सगळं काही समजणार असतं. तेव्हा मंजिरी म्हणते, जिजी, अगं ही मिहीरची आवडती बॅग होती ना, मग मला असं वाटतंय की ही बॅग बघितल्यानंतर त्याला काही आठवलं तर नक्कीच काहीतरी फायदा होईल ना आपला, म्हणून मी ही त्याच्याकडे घेऊन चालली, मी जाते असे म्हणत धावतच मंजिरी तिकडनं निघालेली असते. त्याच वेळी जिजी आता हात जोडतच विठुरायाला म्हणू लागते, बघतोयस ना विठुराया, अरे माझी दोनही पोरं बघ माझ्या मिहीरची स्मृती परत येण्यासाठी किती प्रयत्न करतायत, त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊ दे बाबा. असे म्हणत आता विठुरायाकडे जिजी प्रार्थना करत असते. तर आता इकडे राया मिहीरच्या शोधात आता एका ऑफिसमध्ये आलेला असतो. ज्या ठिकाणी मिहीर काम करायचा त्या ठिकाणी आता रायाला मिहीरचं सगळं सत्य समजलेलं असतं. आता त्या सरांनी कॅम्प्युटरवरती आता मिहीरने जे काही धंदे केलेले असतात, जे काही त्याचे प्लॅनिंग असतात, ते सगळे काही रायाला दाखवलेले असतात. तेव्हा राया म्हणू लागतो, असा होता हा माणूस? त्यावर ते सर म्हणू लागतात, हो, एक नंबरचा भामटा होता हा मिहीर, बघितलं ना त्याचे सगळे काळे धंदे बघतोयस ना तू? त्यावर राया म्हणू लागतो, सर प्लीज मला याची एखादी कॉपी मिळेल का पेनड्रॉयमध्ये, प्लीज मला हवी होती हो. त्यावर ते सर म्हणू लागतात, हो मी देतो तुला. असे म्हणत ते सर ती पेनड्रॉय काढतात आणि रायाच्या हातात देतात. तेव्हा राया त्या पेनड्रॉयकडे बघतच म्हणू लागतो, मिहीर आता तुझा खेळ संपला. असे म्हणत राया आता घरी निघालेलो असतो. तर आता मंजिरी धावतच ती काळी बॅग घेऊन आता घराबाहेर निघालेली असते. त्याच वेळेस मंजिरी थबकते आणि मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, मी बॅग घेऊन निघाले खरी या मिहीरकडे, पण हा मिहीर किती नीच, स्वार्थी आणि नालायक माणूस आहे हे मला चांगलंच माहिती आहे. कारण ज्याला स्वतःच्या रक्ताच्या माणसांची किंमत नाही तो दुसऱ्यांची काय किंमत करणार? नाही नाही नाही, मी असं एकटी त्या मिहीरकडे गेले आणि त्याने माझ्या जीवाला काही धोका केला किंवा इकडे घरच्यांनाही मारून टाकलं तर? नाही नाही नाही, मी या मिहीरवरती विश्वास नाही ठेवू शकत, मला काहीतरी करावं लागेल. अशाने हा मिहीर ही बॅगही घेईल आणि घरातही सगळ्यांना संपवेल, मी असं होऊ देणार नाही. असे म्हणत मंजिरी पटकन आपला मोबाईल घेते आणि लगेच आता मिहीरला कॉल करते. मिहीर इकडे गेस्ट हाऊसवरती असतो, मस्त ॲपल खात असतो. मिहीर आता मंजिरीचा फोन उचलतो आणि मला लागतो, बोल ना मंजिरी, काम झालं का? त्यावर मंजिरी मला लागते, हो मिहीर, तुला जी बॅग हवी होती, तुला जी गोष्ट हवी होती ती माझ्या हातात आहे आणि आत्ता ती बॅग घेऊन मी तुझ्याकडे निघाले. तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो, मंजिरी अगं मग वाट कसली बघते, उशीर करू नको, लवकरात लवकर ये, तुला माहिती आहे ना 6 वाजेपर्यंतच तुला मी वेळ दिलाय, तोपर्यंत तुला इथे पोचायचं आहे, नाहीतर मग काय होईल माहिती आहे ना? त्यावर मंजिरी म्हणू लागते, मी येणारच आहे, पण मिहीर मला आधी तू हे सांग, तू घरात कुठे आणि काय लपवलं आहे ते, कारण माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे, तू कधीही काहीही करू शकतो, माझ्या घरच्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आधी तू घरात कुठे काय लपवलं हे मला कळायलाच हवं. त्यावर मिहीर म्हणू लागतो, मंजिरी तू मला ब्लॅकमेल करते? मला? मंजिरी ही चूक करू नको, या मिहीरला तू ब्लॅकमेल करून मोठा घोळ करते. ठीक आहे, नाही ना, तुला नाही यायचं ना ती बॅग घेऊन, नको येऊ, मला तुझी वाट बघायची गरज नाही, चालेल,
मला नको आहे ती बॅग. पण आता किती वाजले मंजिरी माहिती आहे ना? आता 5 वाजले. मी तुला वेळ दिला होता 6चा, पण तुला नाही यायचं आहे ना? मग ठीक आहे, 1 तास आधी बॉम्ब उडून टाकूया आपण भमकन. म्हणजे तुझं घर नष्ट होऊन जाईल, तुझी ही माणसंही नष्ट होतील, हो की नाही? आता मंजिरी घाबरते. त्यावर लगेच ती मिहीरला म्हणू लागते, थांब, असं काही करू नको, मी येते बॅग घेऊन. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, असं कसं? त्यामुळे मंजिरी, तू नीट कान उघडे ठेवून ऐक, तुला यावंच लागणार आहे. तू इकडचा तिकडचा विचार करू नको, सरळ बॅग घे आणि लगेच माझ्याकडे ये. मी तुझी वाट बघतो या. माझी वस्तू मला हवी आहे मंजिरी, लवकर या. असे म्हणत आता लगेच मिहीर फोन बंद करतो. त्याच वेळेस मंजिरी निघालेली असते. तर आता मिहीरचं हे सगळं बोलणं घोरपडेने ऐकलेलं असतं. तेवढ्यात घोरपडे आतमध्ये येतो आणि म्हणू लागतो, सर, तुम्ही मंजिरीला ब्लॅकमेल करताय? तुम्ही कुठली वस्तू आणायला सांगताय मंजिरीला? आणि कुठे काय लपवलंय सर तुम्ही? आता मात्र मिहीर या घोरपडेकडेच बघू लागतो. जय, तू? त्यावर लगेच जय म्हणू लागतो, हो मीच. सर, तुम्ही मंजिरीला का ब्लॅकमेल करतायत? आणि कुठे काय लपवलंय? तुम्हाला सगळं आठवलंय ना? त्यावर लगेच आता मिहीर या घोरपडेकडेच बघू लागतो आणि म्हणू लागतो, जय, अरे मी तुझा सर आहे आणि तुला मी त्या रायावरती नजर ठेवायला सांगितलं होतं ना. मग तू माझं काम ऐकायचं सोडून इकडे काय करतोय? जा, त्या रायावरती नजर ठेव. मी जे काम सांगितलं आहे ना तेच करायचं. बॉसचं काम ऐकायला पाहिजे. आता घोरपडेच्या मात्र हा मिहीर डोक्यात गेलेला असतो, कारण याचं काय चालू हे याला कळालेलं असतं. तेव्हा घोरपडे मला लागते, कसला आलाय बॉस? गप्प बैसा. तू मला खरं खरंच सांग. खरं तर ना मी तुला इकडे आणलं होतं त्या रायाची वाट लावायला, पण तुझं तर भलतंच काहीतरी चालू आहे. लवकरात लवकर सांग, तू मंजिरीला का ब्लॅकमेल करतोय? तुला सगळं आठवलं आहे ना? काय चालू आहे सगळं? खरं खरं सांगा. त्याच वेळेस आता मिहीर म्हणू लागतो, जय, तुम्हाला अरे तुरे करणार? मी तुझा सर आहे ना? त्यावर जय म्हणू लागतं, घपरे, सर गेला खड्ड्यात. कसला आलाय सर? काय चालू आहे तुझ्या डोक्यात ते खरं खरं सांग. कुठे काय लपवलंय? मंजिरीला काय आणायला सांगितलंय? मला हे कळायलाच हवं. त्यावर मिहीर म्हणू लागतो, जय, हे बघ, तुला आता कळलंयच ना, मग सांगून टाकतो. हो, मला सगळं काही आठवलंय, पण आत्ता नाही, आधीच आठवलं होतं. म्हणून तर मी इकडे आलोय ना, मला जे हवंय ते करायला. आणि घोरपडे, तुला काय वाटलं? तू तुझ्या फायद्यासाठी मला इकडे घेऊन आलाय? नाही या, मीच तुझा वापर करून घेतला. तुझ्या खांद्यावरती अशी बंदूक ठेवली आणि बरोबर तुला खेळवत, तुला नाचवत इकडे घेऊन आलो. आणि मग काय, तू तर माझ्या तालावरतीच नाचत होता. त्यामुळे घोरपडे, आता मला तुझ्याकडनं काही फायदा नाही आणि तुझी मला गरजही नाही. त्यामुळे तू निघ इकडनं. 1 मिनिट थांबा. असे म्हणत आता लगेच समोर जी पेटी असते त्यातनं आता मिहीर एक पैशांची गड्डी काढतो आणि टेबलवरती अशी फेकतो आणि म्हणू लागतो, घे जय, तुझा पगार झाला म्हणून समज. हे पैसे उचल आणि निघ इकडनं. आता मात्र घोरपडेला खूपच राग आलेला असतो. त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो, काय झालं? पटत नाही आहे का? तुला जायचं नाही आहे का? का पैसे कमी दिलेत असं वाटतंय? घोरपडे मात्र रागानेच या मिहीरकडे बघू लागतो. माझी लायकी काढू नको. तुझी लायकी काय आहे ना हे मला चांगलंच कळलंय. अरे तू कसला नीच माणूस आहे हे मी ओळखलं या. त्यामुळे नीट नीट बोलायचं माझ्याशी. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, ठीक आहे, बरं जय, तुला एक काम सांगतो मी. हे बघ, आता तुला माझं सगळं सत्य समजलंय की नाही? मग आता माझं ऐक. मी तुला एक बॅग देतो. त्या कॉटखाली एक बॅग आहे. त्यात तू कधी पाहिले नसतील एवढे पैसे आहेत बरं का. तुझ्या बाप जन्मात तुझ्याकडे एवढे पैसे आले नसतील. एवढे पैसे त्या बॅगेत 4 कोटी आहेत. मग ती बॅग उचल आणि तुला जे कळलंय ना ते विसरून जा आणि निघ इकडनं. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, सर, मला तुम्ही घरात कुठे काय बॉम्ब लपवला हे कळायलाच हवं. मी ऐकलंय तुमचं सगळं बोलणं. त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो, ऐकलंय? माझं बोलणं ऐकलंय तू? पण जय, आता मी तुला एवढी मोठी डील करायला सांगतोय ना, तसंही तुला डील करायला आवडतं ना. मग जय, माझी डील स्वीकार ना. जा पटकन, कॉटखाली बॅग तुझी वाट बघते. ती बॅग घे आणि तुझं काम पूर्ण झालं म्हणून समज. जा जा लवकर. आता घोरपडे मात्र 1 नाही 2 नाही, पटकन आता त्या कॉटजवळ जातो आणि ती बॅग हातात घेतो. तर इकडे आता मंजिरी धावतच मिहीरकडे ती बॅग घेऊन निघालेली असतानाच बाहेर अंगणात तिला राया भेटतो. आता राया लगेच मिसफायरला थांबवतच म्हणू लागतो, मिसफायर थांब, अगं मला तुझ्याशी खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मंजिरी लागते, नाही राया, आता प्लीज मला जाऊ दे, माझ्याकडे वेळ नाही आहे. मला ना अर्जंट कुठेतरी बाहेर जायचं आहे रे. त्यामुळे प्लीज मिसफायर.
माझं ऐक ना, असे राया आता विनवणी करून म्हणत असतो. पण मंजिरी काय ऐकायला तयार नसते. राया तुला कसं सांगू, मला आत्ता जाणं खूप गरजेचं आहे. तुला जे काही बोलायचं आहे ना ते नंतर बोल. त्यावर रायाचं लक्ष आता मिसफायरच्या हातातल्या बॅगेकडे जातं. तो लगेच मंजिरीला विचारू लागतो, मिसफायर या बॅगेत काय, आणि एवढी घाईत ही बॅग घेऊन कुठे चालली? तेव्हा मंजिरी लागते, राया ते महत्त्वाचं नाही आहे. हे बघ, मला आत्ता जाणं खूप गरजेचं आहे. मला एका ठिकाणी अर्जंट जायचं आहे रे. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे प्लीज मी जाते. तेव्हा रायम लागतो, मिस्पायर थांब, अगं माझं ऐकून घे. मी सांगायलोय ना, मला खूप काही महत्त्वाचं सांगायचं आहे तुला, आणि तू का असं हट्ट धरते? एवढी कसली आली घाई? हे बघ, मी जे काही महत्त्वाचं सांगतोय ना ते तुला ऐकावंच लागेल. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राय तुला कळत नाही आहे का? अरे माझ्याकडे वेळ नाही आहे रे, मला जाऊ दे. तेव्हा रायम लागतो, मिस्पायर अशी का वागतीस तू? अगं 2 मिनटं वेळ नाही आहे तुझं, एवढं काय चालू आहे घाई गडबडीत? त्यावर मंजिरी मनाशीच म्हणू लागते, राया माझ्याकडे खरंच खूप कमी वेळ आहे रे, आणि मला जे काही सांगायचं आहे ते मी तुला सांगूही शकत नाही. त्यामुळे प्लीज राया मला माफ कर, मला आत्ता जावंच लागेल. असे म्हणत मंजिरी आता निघालेली असतानाच राया म्हणू लागतो, ठीक आहे, तुला जायचं आहे ना मिस्पायर, तू जा. मला जे काही सांगायचं आहे, जे काही महत्त्वाचं बोलायचं आहे ते तुझं काम झालं की मी तुला सांगेल. जा तू. असे म्हणत मंजिरी निघालेली असतानाच राया म्हणू लागतो, जा राणी जा. आता मात्र मंजिरीला धक्का बसतो. मंजिरी मात्र पाठीमागे रायाकडे वळून बघू लागते. तेव्हा राया म्हणू लागतो, हो मिसफायर, ती राणी तूच आहे हे सत्य मला समजलंय. आता मंजिरीला काय बोलावं काही सुचत नाही. मंजिरी घाबरलेली असते. त्याच वेळेस इकडे आता घोरपडे कॉटखालनं ती बॅग काढतो आणि उघडतो, आणि बघतो तर काय, ती बॅग रिकामी असते. घोरपडेला खूपच राग येतो. तेव्हा तो म्हणू लागतो, ए मिहीर, स्वतःला जास्त शहाणं समजू नको. तू मला फसवतोय. मला या घोरपडेला फसवणं साधंसुद्धा काम नाही आहे. माझ्याशी चालाकी करू नको. मी तुला इकडे आणलं एवढं लक्षात ठेव. त्याच वेळेस आता लगेच मिहीर पाठीमागनं येतो आणि पटकन आता जो टेबलवरती चाकू असतो ना तो घोरपडेच्या पोटात खुपसवतो, आणि मला लागतो, घोरपडे तशी तुझी गरज नाही आहे मला आता. तुझं काम झालं आहे, त्यामुळे आता तू मेला तरी चालेल. मग कसं वाटते घोरपडे? असे म्हणत आता मिहीर लगेच तो घोरपडेच्या पोटात जो चाकू खुपसवलेला असतो ना तो उपसतो आणि घोरपडेला असं भिंतीवरती आदळवतो. आता जयने तरीही मिहीरचा गळा पकडण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यावर मिहीर म्हणू लागतो, जय अजूनही तुझ्यात ताकद आहे? तुला मला मारायचं आहे, मार. मला मारायचं आहे ना तुला, मार मग. ये 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 लवकर. आता घोरपडे मात्र आपल्या पोटाला हात लावतो, कारण त्याच्या पोटातनं खूप रक्त निघत असतं. त्याला काही करून आता या मिहीरला मारायचं असतं, त्यामुळे तो प्रयत्न करत असतो. पण त्याच वेळेस मिहीर म्हणू लागतो, घोरपडे अरे ये लवकर ये, मी तुझी वाट बघतो, ये. असे म्हणत आता मिहीर पुन्हा त्याचा गळा पकडतो आणि पुन्हा त्याच्या पोटात एक चाकू खुपसतो आणि म्हणू लागतो, अजून अजून तुला एक सरप्राईज माहिती का, ते तुला सांगू मी? बरं ठीक आहे. घोरपडे ती राणी म्हणजे रुजिदा नाहीच आहे. ती राणी कोण आहे तुला माहिती? अरे मंजिरीच ती राणी आहे. आता मात्र हे सत्य ऐकताच जयला तर धक्काच बसलेला असतो. जय मात्र या मिहीरकडे बघू लागतो. त्याच वेळेस इकडे आता राया मिसफायरला म्हणू लागतो, हो मिसफायर, तूच ती राणी हे सत्य मला समजलंय. मंजिरी लगेच रायाजवळ येते आणि म्हणू लागते, राया अरे काय बोलतोयस तू? असं काही नाही आहे. तू आता माझ्यावरती संशय घेणार का? मी कशी असेल राणी? त्यावर राया म्हणू लागतो, मिसफायर आता खोटं बोलून उपयोग नाही आहे, कारण या रायाला सगळं सत्य समजलंय. तूच राणी, आणि त्या दिवशी तूच मिहीरचा खून केलाय, तूच त्याला मारण्याचा प्रयत्न केला, हे सगळं काही सत्य माझ्या समोर आलंय. आता मंजिरी मात्र खूप घाबरलेली असते. ती रायाकडे बघू लागते. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, बोल ना मिसफायर, अगं का लपवतेस अजूनही? आता खरं खरं सांगून टाक. या रायाला सगळं सत्य समजलंय मिसफायर. त्यावर मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे राया, आता तुला समजलंय तर ही मंजिरी सगळं काही कबूल करते. हो, त्या दिवशी मिहीरचा खून मीच केला होता आणि ती राणी मीच आहे. पण राया, त्या राणीने हे सगळं का केलं असेल हे तू जाणून नाही घेतलं ना. पण मला हे सगळं सांगायचं आहे रे राया तुला, पण आत्ता ती वेळ नाही आहे. आत्ता माझं इकडनं जाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे राया प्लीज, मी तुला सगळं काही सांगेल, तुझ्यासमोर सगळं काही कबूल करेल, पण प्लीज राया आत्ता मला जाऊ दे. एवढा विश्वास ठेवशील ना तुझ्या मंजिरीवरती? असे म्हणत मंजिरी रायाकडे बघत असते. त्याच वेळेस आता इकडे मिहीर घोरपडेला असं खाली ढकलून देतो. आता घोरपडेला काही उठायचं जमत नसतं, कारण 2 वेळेस मिहीरने त्याच्या पोटात चाकू खुपसवलेला असतो. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, जय अरे पडलास तू? अरे मरतोयस की काय जय? अरे उठ ना. अरे तुला नडायला खूप आवडतं ना? अरे मग ये की,
माझ्याबरोबर भीड, चल लवकर उठ, कमॉन कमॉन असे म्हणत आता मिहीर मात्र हसू लागतो. आता मात्र हा खाली पडलेला जय आपले डोळे बंद करतो. आता मात्र हा घोरपडे मरणाच्या दारातच पोचलेला असतो. त्याच वेळेस मिहीर त्याच्याजवळ येतो आणि लागतो, जय, अरे जय, डोळे बंद का केलेस? अरे जय, उठ ना. अरे जय, संपला की काय, मेला की काय तू? किती लवकर दम सोडला जय तू. मला वाटलं होतं चांगला टिकशील तू, पण नाही, तू तर एवढ्या लवकर हार मानली. मेलास की काय जय असे म्हणत आता मिहीर लगेच तो आपल्या हातात जो चाकू असतो ना, त्याला जे मिहीरचं हात वगैरे रक्ताने भरलेले असतात ते आता घोरपडेच्या शर्टला पुसू लागतो आणि लगेच हसतच म्हणू लागतो, बाय बाय, तुझा खेळ संपला, तू इथपर्यंतच साथीदार होता माझा असे म्हणत आता मिहीर तिकडनं निघून जातो. तर इकडे आता राया म्हणू लागतो, मिसफायर थांब, मी तुला एकटीला असं जाऊ देणार नाही. हे बघ मिसफायर, तुला काय वाटलं तू राणी हे समजल्यानंतर हा राया तुझी साथ सोडेल? नाही हा मिसफायर, तू जिकडे कुठे चालली ना तिकडे मी तुझ्या सोबतच असणार आहे आणि मी तुझ्या सोबत येणार. तेव्हा लगेच आता मंजिरी लागते, राया अरे काय करतोय? हे बघ मला एकटीला जाऊ दे, तू या सगळ्यात नको पडू. हे बघ माझं जाणं खूप गरजेचं आहे राया, समजून घे. त्यामुळे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव आणि आत्ता मला जाऊ दे, मी आल्यानंतर सगळं काही सांगणार आहे तुला. त्यावर राया लागतो, नाही मिसफायर, हा राया तुला एकटीला सोडणार नाही. अशाने तुझ्या जीवाला धोका असू शकतो. हा राया तुझ्यासोबत येणार म्हणजे येणार असे म्हणताच पाठीमागनं मिहीर येतो आणि एक लोखंडी रॉड रायाच्या डोक्यात मारतो. आता मात्र राया बेशुद्ध पडलेला असतो. राया धडकन खाली पडतो. त्याच वेळेस मंजिरी लागते, राया, राया काय झालंय? मिहीर तू? त्याच वेळेस आता मिहीर पुन्हा त्या लोखंडी रॉडने वार करणार. तेच मंजिरी त्याला थांबवते. अरे काय करतोयस तू? तेव्हा मिहीर मला लागतं, एकाला आत्ताच मारून आलोय, संपवलंय मी त्याला, आता दुसऱ्याला मारण्याची वेळ माझ्यावरती येऊ देऊ नको मंजिरी. मेला नाही आहे तुझा राया, चल पटकन ती बॅग घे आणि मी म्हणतोय त्या ठिकाणी चल. तेव्हा मंजिरी लागते, नाही येऊ शकत मी. राया, राया उठ ना. अरे काय झाले तुला? त्यावर मिहीर आता मंजिरीचा हात पकडतो आणि लागते, मंजिरी, आधी मी सांगतोय ना त्या ठिकाणी निघायचं. ही बॅग उचल आणि मग तुझ्या रायाला काय झाले ते बघायचं. चल निघ, तुझा राया मेला नाही आहे, बेशुद्ध पडलाय, चल पटकन असे म्हणत आता मिहीर ओढतच मंजिरीला तिकडनं एका अडगळीच्या रूममध्ये घेऊन येतो. आता रूममध्ये येताच मिहीर जोरदार दिशी मंजिरीला खाली ढकलून देतो. मंजिरी खाली पडलेली असते, तिच्या हातातली बॅगही तिथेच खाली पडते. तेव्हा मिहीर आता मंजिरीजवळ येतो आणि मला लागतो, दाखव ती बॅग, इकडे दाखव. मंजिरी काही ती बॅग सोडायला तयार नसते. त्यावर लगेच मिहीर मला लागतो, सोड, सोड लवकर असे म्हणत तो आता मंजिरीच्या हातनं ती बॅग हिसकावतो आणि पटकन उघडून बघतो तर ती बॅग रिकामी असते, त्यात काहीच नसतो. आता ती बॅग बघताच मिहीरला मोठा धक्का बसतो. बॅग रिकामी? माझी गोष्ट कुठे? मंजिरी, माझी ती गोष्ट कुठे? लवकरात लवकर सांग, मी तुला सोडणार नाही मंजिरी. त्यावर मंजिरी लागते, मिहीर मला काय माहिती असणार आहे, मी जशी बॅग उचलली तशी तुझ्याकडे घेऊन आले. मिहीर आता मंजिरीचा गळा पकडतो. आता जोर जोरात तिचं तोंड असं दाबू लागतो, मंजिरी, माझ्याशी डबल गेम करू नको, लवकरात लवकर सांग ती गोष्ट कुठे लपवली, ती तुला माहिती आहे मंजिरी, बोल लवकर. तेव्हा मंजिरी लागते, मिहीर अरे काय झाले तुला, वेळ लागलाय का? अरे कळत नाही आहे का? जशी जिजीकडे बॅग सापडली तशी मी न उघडता इकडे घेऊन आले. त्यात तुझी कुठली गोष्ट होती नव्हती हे मला माहिती नाही आहे, सोड पटकन, मला खरंच माहिती नाही. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, मंजिरी, तू अशी मानणार नाही, आता बघ मी काय करतो असे म्हणत मिहीर पटकन आपल्या खिशातनं बंदूक काढतो आणि मंजिरीच्या डोक्यावरती रोखून धरतो. मंजिरी मात्र घाबरते, कारण हा मिहीर कधीही काहीही करू शकतो याची तिला भीती वाटू लागते. त्यावर मिहीर लागतो, मंजिरी, मागच्या वेळेस मी गाफील होतो, या संधीचा तू फायदा घेतला होता, माझ्या पोटात सुरा खुपसून मला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण यावेळेस मिहीर असं काही होऊ देणार नाही. यावेळेस उलटं होणार, हा मिहीर तुला मारणार. तुला नाही द्यायची ना माझी वस्तू? नको देऊ मंजिरी, चल आधी इकडे तुला संपवतो आणि मग तुझ्या घरच्यांना आणि तुझ्या घराला असे म्हणत आता मिहीरने लगेच आता बंदुकीतली गोळी झाडलेली असते, पण मात्र ती बंदूक नकली असते. आता त्यातली जी गोळी उडालेली असते ती मंजिरीच्या कानाला लागते. मिहीर जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो, मंजिरी, कॉंग्रॅच्युलेशन, तू वाचली मंजिरी, तू वाचली. पण मंजिरी, आता तू वाचली, पण आधी तुझं घर संपणार, तुझ्या घरातली रक्ताची माणसं संपणार. एकदा का तुझं घर, तुझी माणसं संपली की मग मी तुला मारायला मोकळा, हो की नाही? आता मात्र लगेच मिहीर तो रिमोट आपल्या हातात घेतो
आणि मंजिरीकडे बघत हसतच मला लागतो, मंजिरी हे बघ, आता 5 वाजलेत, 1 तास आधी तुझं घर संपणार, जळून खाक होणार. दाबू बटन, दाबणार, आता तुझं घर संपवणार. आता मंजिरी मात्र मोठाले डोळे करून रागातच मिहीरकडे बघते आणि मला लागते, संपव, मार, संपव तुझ्या माणसांना, तुझ्या घरच्यांना संपव, जळून खाक कर माझं घर. दाब बटन, सांगते ना तुला, दाब बटन ना दाब. आता मात्र मिहीरला धक्का बसतो. अचानक या मंजिरीला काय झालंय? त्यावर मंजिरी मला लागते, दाब ना. अरे तुला हे कळत नाही आहे का? तू बटन दाबल्यानंतर माझं घर, माझी माणसं संपणारच आहे, पण त्याबरोबर त्या आगीत तुझी जी गोष्ट घरात लपली ना, ती पण जळून खाक होणार आहे. मग मग काय फायदा असणार आहे? घरही संपलं, माणसंही संपलं आणि तुझी गोष्टही संपली. सांग ना, त्यात तुझा काय फायदा? त्यावर मिहीर म्हणू लागतो, वा मंजिरी, कसलं सॉलिड डोकं आहे तुझं, करेक्ट बोलली या. मग आधी मला घरी जाऊन माझी गोष्ट आणावी लागेल आणि मग मग हे बटन दाबावं लागेल. म्हणजे कसं, माझी गोष्ट मला मिळेल आणि तुझं घर, तुझी माणसं संपेल. पण मंजिरी, तोपर्यंत तुझी सटका नाही. आता तोपर्यंत मी तुला इकडनं जाऊ देणार नाही, तू माझ्याच तावडीत असणार. असे म्हणत आता मिहीर मंजिरीला त्या खुर्चीला बांधून त्या अडगळीच्या रूममध्येच ठेवतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, हा सटकलेला मिहीर आता घरी आलेला असतो. तेव्हा आता नानाजीजीला तो ओरडतच म्हणू लागतो, मला माझ्या प्लेट्स हव्या आहेत. कुठे माझ्या प्लेट्स? लवकरात लवकर सांगा. आता जीजी नाना म्हणत असतात, आम्हाला खरंच माहिती नाही आहे मिहीर. त्याच वेळेस आता मिहीर मात्र स्वतःच्या आईवरती म्हणजे जीजीवरती हात उचलतो आणि जोरदार दिशी जीजीच्या कानाखाली ओढतच म्हणू लागतो, मला माझ्या प्लेट्स हव्या आहेत, लवकर द्या म्हातारे, नाहीतर तुला सोडणार नाही. त्याच वेळेस राया येतो आणि पटकन या मिहीरला बाजूला ढकलतो आणि जोरदार दिशी रायाच्या कानफाडात मारणार. ते जीजी म्हणू लागते, राया थांब, काय हवंय मिहीर तुला? तेव्हा मिहीर म्हणू लागतो, मला माझ्या प्लेट्स हव्या आहेत आणि जर त्या लवकरात लवकर नाही मिळाल्या ना, तर तुमची मंजिरी संपली म्हणून समजा. या होळीपर्यंत मला माझ्या प्लेट्स हव्या आहेत, नाहीतर इकडे होळी पेटेल आणि तिकडे तुम्हाला तुमच्या मंजिरीचं प्रेत भेटेल. तुम्हाला जर तुमची लाडकी मंजिरी हवी असेल ना, तर माझ्या प्लेट्स मला द्या. आता मात्र मंजिरीचा जीव धोक्यात असतो. तर मित्रांनो, राया मात्र आता मंजिरीला कसं वाचवणार आणि या मिहीरपासनं आपल्या घरच्यांनाही कसं वाचवणार, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी